अमरावतीमधील तरुणींवरील अत्याचार प्रकरणी आरोपीच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात मोठं यश आलंय। अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे। काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। आरोपींच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी सुद्धा आता पोलीस करणार आहे। आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोबाईलमधील अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोग्राफ डिलीट केल्याचं समोर आलं। मात्र 3 मोबाईलमधला डेटा आता रिकव्हर करण्यात आलेला आहे। आता मुंबईमध्ये शाळेच्या नावाने स्कूल जिहाद आणि लँड जिहाद केला जातोय। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दावा केला। अनधिकृत शाळेच्या मागच्या हेतूची चौकशी करा, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मागणी केलेली आहे। मुंबई महापालिकेने 164 अनधिकृत शाळांची यादी घोषित केली। मी आज त्याची पाहणी केली। 164 पैकी 152 शाळाचे संचालक मालक हे मुस्लिम लँड माफिया आहे। यातले 90% शाळा कुठली संस्था नाही, कुठलं चॅरिटेबल ट्रस्ट नाही, काही रजिस्टर्ड नाही आहे। याच्या मागे हेतू आहे जिहादचा, लँड जिहाद। मी आताही 2 शाळा पाहिल्या। विद्यार्थी येण्याचा प्रश्न नाही, थोडेफार येतात। 4-4 मजले अनधिकृत बांधकाम उभं केलेलं आहे। मी महापौर महोदयांना विनंती केली आहे, ताबडतोब याच्यावर कारवाई व्हायला हवी। पुढची महत्त्वाची बातमी, यवतमाळच्या राळेगावात मानव तस्करीचा आरोप करण्यात आला। भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी आरोप केला। मंत्र्यांची पोलीस ठाण्यामध्ये धडक, तर तत्काळ तपासाचे आदेश देण्यात आले। दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने एक 15.5 वर्षाच्या बालिकेचा विवाह 40 वर्षाच्या एका पुरुषासोबत लावण्याचा प्रकार उघडकीस आला। त्या तरुणीला पोलिसांनी संरक्षण दिलं आहे। तो जो आरोपी होता त्याला अटक केली आहे। या विषयामध्ये तपास करत आहे। परंतु जेव्हा ऑडिओ क्लिपचा अधिक अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की हे प्रकरण केवळ बालविवाह, मानव तस्करी नसून याच्यामध्ये लव जिहादचा पण अँगल आहे, मनी ट्रेडिंग आहे। आणि अशा संबंधामध्ये एसडीपीओ आणि पोलीस प्रशासन कारवाई करत आहे। आता बातमी आहे भोंदू अशोक खरातच्या संदर्भातली। खरातच्या अडचणी आता आणखीन वाढल्या, कारण भोंदू खरातला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। 5व्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी भोंदू खरातला देण्यात आलेली आहे। अशोक खरात याला माननीय कोर्टासमोर गुन्हा रजिस्टर नंबर 79/26 मध्ये 5व्या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा प्रोड्यूस करण्यात आलेलं होतं। आरोपीने ही जी पीडिता या गुन्ह्यातील तिला तंत्रमंत्र च्या सहाय्याने, तसंच मी दैवी शक्ती असून देवाचा अवतार आहे असं सांगून तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केल्याबाबतचा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे SITच्या वतीने आम्ही माननीय कोर्टामध्ये युक्तिवाद केला असता आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।